त्याच्या अगेन्स्टमध्ये त्या बंदुका पुरवल्या गेल्या आणि त्या अगेन्स्टमध्ये त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेलमध्ये कैदीच्या रूपामध्ये टाकलं गेलं. किती आहे खोटं किती आहे याच्याबद्दल काही नाही, ते लोक फक्त बोलतात. म्हणजे काही विरोधक आहेत ते बोलतात की त्यांनी माफी मागितली, पण तसं काही नाही. ओके ओके ओके. स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वतंत्र भारतीय सैनिक होते. ओके आणि भारताला आपल्या आझादी मिळवून दिली त्यांनी. ओके ओके. त्या विचारसरणीने त्यांची हत्या झाली होती. तर त्यावेळीच्या परिस्थितीमध्ये त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आणि नथुराम गोडसेला काही संबंध नव्हता असं माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला वाचण्यात आलं आहे. तर त्याच्या एका लेखामध्ये लिहिलं होतं की नमस्कार, आज आपण मुलुंडमध्ये आहोत आणि आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या इथे आहोत, स्मारकाच्या इथे आहोत. आणि हे सध्या मुलुंडमध्ये मागील महिन्यामध्ये हे नवीन स्मारक झालेलं आहे. तर बघू शकता हा जंक्शन आहे, पूर्ण दाखवा जरा. इथे हा ऐरोलीचा जंक्शन, मुलुंड ऐरोली जंक्शन आहे. तर आज हा व्हिडिओ स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती बनवत आहोत आपण. याचं कारण असं की उद्या सावरकर पुण्यतिथी असून 26 फेब्रुवारीला सावरकर पुण्यतिथी असून त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत. लोकांपर्यंत सावरकर किती पोहोचलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर चला जाऊयात, काही लोकांपर्यंत प्रश्न विचारूयात. नमस्कार, आपलं नाव कळेल का? माझं रवींद्र आकाराम सावंत. ओके. तर सावंत साहेब, स्वातंत्र्यवीर सावरकर याबाबत आपल्याला म्हणजे कशा प्रकारे आपण ओळखता सावरकरांना? काय त्यांची ओळख आहे तुमच्यापर्यंत? स्वातंत्र्यवीर सावरकर हे एका चळवळीमध्ये होते. चळवळीमध्ये ढिंगरा म्हणून हा जो होता त्याच्या अगेन्स्टमध्ये त्या बंदुका पुरवल्या गेल्या आणि त्या अगेन्स्टमध्ये त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेलमध्ये कैदीच्या रूपामध्ये टाकलं गेलं. बरं, किती वर्ष त्यांना जेलमध्ये जावं लागलं? काही मला आयडिया नाही याबाबतची, किती वर्ष काय, पण स्वातंत्र्यवीर सावरकर एक चळवळीचे व्यक्ती होते. बरं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस वगैरे काय दिनांक माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे जयंती कधी असते वगैरे कसं? साहेब, मला काही याच्यामधलं माहिती नाही आहे. सावरकरांचा जन्मदिनांक, जयंती. बरं, पुण्यतिथी कधी आहे ते माहिती आहे का सावरकरांची तुम्हाला? ती पण मला साहेब माहिती नाही आहे, पुण्यतिथी कधी आहे. नमस्कार, मी नितीन आणि आज आपण इथे मुलुंडमध्ये आहोत, ऐरोली जंक्शनच्या इथे. आणि तिथे भला मोठं स्मारक बांधलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. आणि हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे उद्देश आहे की उद्या 26 फेब्रुवारीला पुण्यतिथी आहे त्यांची. तर लोकांमध्ये सावरकर किती पोचलेले आहेत आणि लोकांना काय काय त्याबद्दल माहिती आहे, त्याबद्दल आम्ही थोडेफार एक व्हिडिओ बनवत आहोत. तर मला एक विचारायचं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तुरुंगवास झाला होता, त्याबाबत आपल्याला काय माहिती आहे का? नाही, तेवढं काय माहिती नाही मला, तिथी वगैरे माहिती नाही आहे. ओके ओके गेले होते तेवढं माहिती आहे मला. ओके ओके. काय कारण वगैरे त्यांचं कारण जेल सेनानी होते ना. ओके ओके ओके. म्हणून ते गेले होते. ओके, म्हणजे इंग्रजांच्या विरोधात त्यांनी लढले म्हणून गेले होते. ओके. आणि तसं बघायला गेलं तर खूप काही त्यांच्याबाबत चर्चा होतात. काही ठिकाणी बोलतात की त्यांनी इंग्रजांकडे नंतर माफी मागितली जेलमधून बाहेर येण्यासाठी. हे खरं किती आहे, खोटं किती आहे याच्याबद्दल? काही नाही, ते लोक फक्त बोलतात. म्हणजे काही विरोधक आहेत ते बोलतात की त्यांनी माफी मागितली, पण तसं काही नाही. ओके ओके ओके. बरं, त्यांचा जन्मदिवस वगैरे असं काय आपल्याला माहिती आहे का? कधी त्यांचं जयंती वगैरे आहे का? ओके. मग तुमच्या मते सावरकर तुम्हाला किती माहिती आहे ते काय 2 शब्दात तुम्ही सांगू शकता का? हो, सावरकर म्हणजे खूप चांगले माणूस होते. लोकांचे त्यांना लोकहित होता त्यांना. ओके ओके. म्हणून तो नमस्कार, आपलं नाव कळेल का? नाव संभाजी गोरे. संभाजी गोरे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची उद्या पुण्यतिथी आहे आणि आज आम्ही मुलुंड इथे आहोत आणि ते पाहत आहोत इथे की भला मोठं स्मारक बांधलेलं आहे. हे मुलुंड आणि नाहूर आणि ऐरोलीचं जंक्शन आहे ॲक्च्युली. आणि इथे आम्ही आमचे काही बांधव भेटले, त्यांना सावरकरांबद्दल काही प्रश्न विचारत आहोत. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आपल्याला म्हणजे काय माहिती अवगत आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वतंत्र भारतीय सैनिक होते. ओके. आणि
सातारा आपल्या आझादी मिळवून दिली त्यांनी. ओके ओके त्यांची उद्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिनंदन, अभिवादन. अभिवादन. ओके आलेले आहेत. आज आपल्यासोबत आहेत सर, आपली ओळख करून द्याल का? नमस्कार, मी रमेश नारायण गावडे, या स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष, तसेच मी भवानीनगर सहकारी गोवन संस्थेचा अध्यक्ष आहे, तसंच कोकण विकास सेनेचा अध्यक्ष आहे. तर सर्वप्रथम मी तुमच्या चॅनेलचं धन्यवाद बोलतो की स्वतंत्रवीर ज्वलंत हिंदुवादी असे जे आमचे नेते की ज्याने हाल अपेष्ट काढून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, अशा स्वतंत्रवीर सावरकरांबद्दल तुम्ही जनजागृती करताय, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देण्यात येते. स्वतंत्र सावरकरबद्दल काय बोलायचं, आम्ही त्यांच्या म्हणजे बोलण्याच्या याच्याबद्दल पण नाही आहे, धुळीचं कणचं नाही आहे, परंतु स्वातंत्र्य सावरकरांबद्दल आज ज्या पद्धतीने लोकांमध्ये जो भ्रम निर्माण केला जातो आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांच्यावरती जो किचन उभा केला जातो, जो निर्माण करताय, तो खरंच लांछनास्पद आहे. स्वातंत्र्य सावरकरबद्दल बोलायचं झालं तर एक ज्वलंत हिंदुवादी आणि देशभक्ताने ओतप्रोत झालेले असे हे आमचे नेते, महाराष्ट्रामध्ये जन्मलेले असे एकमेव आमचे जे स्वतंत्रवीर सावरकर संपूर्ण आयुष्य ज्यांनी पणाला लावलं, आपल्या आयुष्यावरती आणि आपल्या संसारावरती त्यांनी बेलपत्र तुळशीपत्र वाहिलेलं एकमेव नेता असं ज्यांच्याकडे बघायचं असेल तर स्वतंत्रवीर सावरकर. आज त्यांच्यावरती जे नाना प्रकारचे आरोप केले जात आहेत, परंतु आम्ही आमच्या मताप्रमाणे किंवा आमच्या माहितीप्रमाणे किंवा आमच्या वाचण्यामध्ये आलेलं आहे की देशप्रेमासाठी काय करावं, तर स्वतंत्रवीर सावरकरबद्दल आज देशामध्ये इतर लोकांना स्वातंत्र्य म्हणजे हे देत आहे, जीवन पुरस्कार दिले, अनेक पुरस्कार दिले जातात. मग अशा या नेत्याला का पुरस्कार दिला जात नाही, त्यांची हेटाळणा का केली जाते, त्यांच्यासाठी त्यांना असं वाईट का टाकलं जात आहे. आज हिंदुवादी संस्था ना मी मोदींना पण आवाहन करतोय की तुमच्या माध्यमातून मोदींना पण आवाहन करतोय की त्यांना सर्वोच्च महाराष्ट्र आपल्या देशाचा जो हे आहे आपला पुरस्कार आहे, भारतरत्न हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात यावं. कारण का असा नेता देशामध्ये किंवा परदेशामध्ये कधीच जन्माला येणार नाही. त्यांचे विचार, त्यांचे आचार आणि त्यांनी जे केलेले संस्कार आज आमच्या पिढीपर्यंत पोचले आहेत आणि असेच चालू राहत. मला तर म्हणायचं आहे की आज ज्या पद्धतीने हे जे नेते किंवा जे काय संस्था किंवा जे स्वातंत्र्य सावरकरबद्दल जे काय जनजागृती करतात किंवा त्यांचे विचार पोचवतात, असेच पोचवू द्यात. आणि आमच्याकडून या स्वामी संस्थेमध्येकडून जे काय मदत पाहिजे असेल किंवा जे काय सहकार्य पद्धती आमच्या मठातर्फे आम्ही तुम्हाला करण्यास सहकार्य करतो आहे असं सांगून धन्यवाद. पुन्हा स्वतंत्रवीर सावरकरांना नमन करतो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं, माझे काही प्रश्न होते की स्वातंत्र्यवीर सावरकरांना का तुरुंगवास भोगावा लागला होता, याच्याबद्दल आपल्याला काही इतिहास माहिती आहे का, म्हणजे कसं काय? स्वतंत्रवीर सावरकरबद्दल त्या टायमाला त्यावेळी असं होतं की एक जहालवादी नेता म्हणून बघितलं जात होतं. ओके. हा जहालवादी नेता, आणि ते जे करायचं ते करायचे. आणि त्यांनी असं विचार केला की जोपर्यंत देश स्वतंत्र व्हायचा असेल तर आपण मावळवादी भूमिका नाही घेतली पाहिजे, तर जहालवादी भूमिका घेतली पाहिजे. आणि त्या पद्धतीने ते एक जहालवादी किंवा हिंदू संस्थापक म्हणून किंवा हिंदूच्या विचारसरणी चालणारे नेते होते. त्यामुळे त्या टायमाला काही असे वेगळे प्रत्येक असतील किंवा त्या असतील, पण तो ज्वलंत हिंदूवादी आणि त्या टायमाला लेखनिश किंवा तो परदेशामध्ये ज्या पद्धतीने ते आपले विचार मांडत होते, त्यामुळे त्यांना डांबवलं जात होतं वारंवार त्यांना की हा जर नेता बाहेर राहिला तर उद्या सकाळी आमची हे जे काही इथलं सरकार आहे किंवा आमचं काय जे ईस्ट इंडिया कंपनी आहे ती लवकर गुंडाळावं लागेल, म्हणून त्यांना वारंवार ह्याच्यामध्ये तुरुंगामध्ये टाकण्यात येत होतं. जसं तुम्ही वारंवार उल्लेख केला की त्यांचा दुष्प्रचार वगैरे केला जातो, जसं की त्यामध्ये मी स्पष्ट बोलतो की त्यांना माफी मागावी लागली इंग्रजांना वगैरे, असे त्यांच्यावरती म्हणजे असा प्रचार होतो. तर त्याबद्दल आपल्याला काय म्हणणं आहे, तर ती खरंच माफी मागितली होती की ते खोटा प्रचार आहे? तो माझ्या माहितीप्रमाणे खरंच त्यांचा तो खोटा प्रचार चालतो आहे की त्या टायमाचा एक क्लॉज असेल की प्रत्येकाचं होतं, म्हणजे ज्या टायमाला जे नेते बाहेर येत होते त्या टायमाला ब्रिटिशांनी एक क्लॉज टाकला असेल, कदाचित असं माझ्या माहितीप्रमाणे असं क्लॉज टाकला असेल. किंवा एकटा सावरकरबद्दल तो क्लॉज नव्हता किंवा त्यांच्याबद्दल तेवढी माहिती नव्हती, तर सर्वांसाठी तो क्लॉज होता. परंतु जाणून बुजून
सावरकरांना तिथे टार्गेट केलं जात आहे आणि सावरकर हिंदुवादी असल्यामुळे तिथे टार्गेट केलं जात आहे. बरोबर. हां, तो आणखीन एक त्यांच्यावरती आरोप होतो की गांधीजींची ज्यांनी गोळ्या मारून हत्या केली, नथुराम गोडसे यांना सुद्धा सावरकरांचं पाठबळ होतं. जे काय त्यांना आर्थिक त्यांना बळ देणं किंवा बंदुका पुरवणं हे सावरकरांनी केलं असाही आरोप सगळीकडेच आहे. म्हणजे सगळीकडे बोललं जातं. त्याबाबत आपलं काय, म्हणजे काय सत्य नेमकं काय आहे? नाही, त्या मी असं म्हणायचं आहे की त्या पद्धतीने जो आरोप केला जातो स्वतंत्र सावरकरबद्दल, पण ते त्याच्यामध्ये नव्हते असं माझ्या माहितीप्रमाणे ते त्याच्यामध्ये नव्हते. नथुराम गोडसेने त्यांना का मारलं, तर त्यावेळीची अशी परिस्थिती होती की जर गांधीजी खरंच अजून पुढे राहिले असते तर ते म्हणजे पाकिस्तानला हे दे ते दे, म्हणजे 100 करोड दे 200 करोड दे असं त्यांची मागणीच कंटिन्यू चालली असती. तर त्या विचारसरणीने त्यांची ती हत्या झाली होती की त्यावेळीच्या परिस्थितीमध्ये त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आणि नथुराम गोडसेचा काही संबंध होता असं माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला वाचण्यात आलं आहे. तर त्याच्या एका लेखामध्ये लिहिलं होतं की नथुराम गोडसे यांच्या पत्रिकेला, म्हणजे तेव्हा वर्तमानपत्र यायचे, त्यामध्ये सावरकरांनी 15,000 रुपये त्या काळाला दिले होते आणि एक जाहिरात छापली होती की त्यामध्ये बहुजनांचे रावणाप्रमाणे चेहरे दाखवले होते आणि बाणाने ते दहन करण्याचं केलं होतं. म्हणजे त्यावेळीसुद्धा बहुजन किंवा इतर गांधीजी असतील, आंबेडकर असतील, नेहरू असतील, जे काही नेते होते त्यांचं रावणारूपी दहन करण्याचं ह्यांनी छापून आणलं होतं. ही सुद्धा एक प्रसिद्ध सध्या आपण पाहिलं नेटवरती, तर ते तुम्हाला लगेचच मिळेल. तर अशा प्रकारे झालं होतं. त्यामुळे सुद्धा कधी कधी असं बोललं जातं की ह्यांची चळवळ ही डावे आणि उजव्या यांच्यातला संघर्ष दिसतो. आपसातला संघर्ष होत असेल. म्हणजे बहुजनांचा आणि हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी तो संघर्ष झाला होता. त्याच्यामधलं हे काहीतरी रूप असू शकतं. आणि त्यात म्हणजे हिंदू लोक त्या टायमाला नेत्यांना पर्सनली वैयक्तिक त्यांना त्या टायमाला टार्गेट करण्यात येत होतं आणि त्याचाच एक डाव असू शकतो. असं हातीला एक आम्ही सांगू शकत नाही, पण असू शकतो. परंतु आज सावरकरबद्दल, आज ते सावरकर जिवंत नाही आहेत, परंतु त्यांच्या पण त्यांनी जे तुझ्यासाठी योगदान आहे, देशासाठी जे योगदान आहे, तुझ्यासाठी जनन आहे मरण, तुझं विना मरण हे जनन, हे जे त्यांचं वाक्य आहे आजही अंगावर शहारे निघतात. तर अशा या ज्वलंत हिंदूवादी नेत्याला आणि ते गेल्यानंतर त्यांच्या मागे अपप्रचार करणं, आणि ते पण कोणी करावं की ते कोणी करावं जर ज्याच्याकडे काहीच नाही आहे, बेस नाही आहे, असा आधार नाही आहे. आज देशापुढे असंख्य प्रश्न आहेत, असंख्य प्रश्न असतेवेळी सुद्धा ते प्रश्न बाजूला ठेवून तुम्ही नेत्यांना, ज्या वरिष्ठ नेत्याला, ज्या लोक आधी स्वातंत्र्यवीर सावरकर त्याला घेऊन बसतात, काय कारण आहे? अशा नेत्यांचा उदो करायला पाहिजे. अशा नेत्यांना तुम्ही त्यांच्यावरतीच राजकारण करताय, हे सर्वस्वी चुकीचं आहे. आज देशाकडे अनेक प्रश्न पडलेले आहेत, असे संकट आहेत आपल्याकडे, किंवा असंख्य तरुण बेरोजगार इथे फिरतात, त्याच्याकडे तुम्ही प्रश्न आणि त्याचे प्रश्न मांडा ना. नेते म्हणजे संसदेमध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही मांडा की काय करता येईल किंवा काय नाही, असं एक प्रोजेक्ट निर्माण करा. लोक त्या नेत्यावरती गलिच्छ आरोप करून तुम्ही आपसामध्ये मतभेद निर्माण करून हे नाही केलं पाहिजे. असं त्या नेते ज्या टायमात त्यांनी केलं ते त्या ज्यावेळी प्रसंग असं होतं की सिच्युएशननुसार वागतात लोक, प्रत्येक जण सिच्युएशन वागतायत. आणि त्यावेळी जर त्यांनी ते केलंय, त्या टायमा आम्ही तर नव्हतो, पण आम्ही जर असतो तर आम्हीच त्या टायमाला अजूनही गेलो असतो. आम्ही त्यासाठी देशाचं स्वतंत्र करण्यासाठी आम्ही पण बलिदान केलं असतं असं आम्हाला वाटतं. असं वैयक्तिक आम्हाला स्वातंत्र्यवीर आहेत आपल्या भारतात आहेत आणि त्यांचं बलिदान केलं, त्यांचा आदर करणं हे आपलं इथल्या ज्या आताच्या नवीन पिढीला एक सामाजिक, म्हणजे त्यांना खरं म्हणजे ती रास्ता दाखवलं पाहिजे की त्यांच्यावरती चिखलफेक करण्यापेक्षा खरंच त्यांनी काय केलं. भले प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकतात, परंतु काय माहिती आहे, समाजामध्ये आताच्या नवीन पिढीला देशभक्ताबद्दल तुम्ही जर चांगलं बोलला तर ती पिढी पण त्याबद्दल चांगलीच बोलणार. तर तुम्ही वाईट बोललं आणि त्यांच्यावरती गलिच्छ आरोप केले तर त्या पिढीला म्हणणार की काय तो नेता आहे किंवा काय, असं नाही केलं पाहिजे. समाजाला ज्या टायमाला तुम्ही वरिष्ठ आहात किंवा तुम्ही नेते आहात त्यांनी आपलं आचरण कमीत कमी तुम्हाला तिथपर्यंत जाता येत नसेल, सावरकर जाऊ शकणार नाहीत, पण जाता येत नसेल तर कमीत कमी तुम्ही त्यांच्या पायापर्यंत पण जाऊ शकणार नाही. अशा नेत्यावरती तुम्ही चिंतोडे तर उडू नका. बरोबर. पुण्याच्या कोणी असू देत,
स्वातंत्र्यवीर सावरकर हे सावरकर देशभक्त हा देशभक्तच आहे की त्याच्या त्यागातून, त्याच्या रक्तातून, त्याच्या मेहनतीतून त्यांनी ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर असू द्यात, सुभाषचंद्र बोस असू द्यात किंवा लोकमान्य टिळक असू द्यात, हे आमचे श्रद्धास्थान आहेत. आजही आहेत, उद्याही राहणार, परवाही राहणार. हां, कोणी असू देत किंवा जे आपले लालबाल पाल हे पण आपलेच आहेत. परंतु सर्व ह्या लोकांचे आचार विचार ती पण पोचलेच पाहिजे, या नवीन पिढीवर पोचले पाहिजेत समाजामध्ये. आज आपण कुठे चाललो आहे? आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकाला सर्व माहिती पडतं, लगेच माहिती पडतं काय नाही काय पडतं. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने चालाल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं वर्तन ठेवाल तसं तुम्ही मागची पिढी रीक ओढणार आहे. बरोबर. त्यामुळे कृपया अशा स्वातंत्र्य शेताने कोणीही असू द्या, छोटा असू द्या मोठा असू द्या, त्याच्याबद्दल आपण गणित बोलू नये, आदर सन्मान केलाच पाहिजे असे एक कळकळीचे आव्हान आम्ही या माध्यमातून करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद.